नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। प्रोटीनचं भरपूर प्रमाण असणारं, हाडांना बळकटी देणारं असं हे मटणाचं मी सूप बनवलेलं आहे। याला उखर असेही म्हणतात किंवा आळणी मटण असेही म्हणतात। मटणाची उकड करण्यासाठी इथे 1.5 किलो मटण हे घेतलेलं आहे आणि स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे। आता सुरुवातीला यामध्ये मीठ घालायचं आहे। आता मीठ हे चवीनुसार घालायचं आहे बरं का। त्यानंतर धना पावडर ही 2 चमचे घालायची आहे। गरम मसाला उगीच अर्धा चमचा घालायचा आहे। हळद 1 चमचा घालायची आहे। आलं लसूण हे ठेचून घेतलेलं आहे। आता काही यामध्ये घालायचं आहे आणि काही फोडणीत घालायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच फोडणीला घालायचं आहे। आता कुकरमध्ये 3 पळ्या तेल घालायचं आहे किंवा आवडीनुसार कमी जास्तही तुम्ही घालू शकता। आता मी इथे 2.5 पळ्या तेल घातलेलं आहे। थोडेसे खडे मसाले घ्यायचे आहेत। काळी मसाला विलायची घ्यायची आहे आणि थोडेसे मिरे आणि दालचिनी। तर इथे तेल तापल्यानंतर हे व्यवस्थित असे या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा सुगंध खूप छान येतो। आणि त्यानंतर एक मोठा कांदा हा मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे, जास्त लाल आणि गुलाबी करायचा नाही। आता यामध्ये उरलेलं आलं आणि लसूण जे आहे ते घालायचं आहे। ते पण आता व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी कलर यावा म्हणून थोडीशी मी इथे हळद घातलेली आहे कांद्यामध्ये। व्यवस्थित असं हे परतून झालेलं आहे आणि आता यामध्ये हे मटण घालायचं आहे। व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। आता याला पाणी सुटेपर्यंत फुल गॅस ठेवायचा आहे आणि नंतर बारीक करायचा आहे। यावर मी झाकण ठेवणार आहे आणि त्यामध्ये आता पाणी घालणार आहे। मटण शिजण्यासाठी जेवढं पाणी घालायचं आहे तेवढं या ताटावर घालायचं आहे। यावर मी 2 ग्लास हे पाणी घातलेलं आहे आणि गॅस आता मी बारीक केलेला आहे। आता जोपर्यंत हे पाणी गरम होत नाही तोपर्यंत ते कुकरमध्ये घालायचं नाही। इथे हे पाणी आता गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता इथे। आणि हे पाणी आता कुकरमध्ये घालायचं आहे। आता याला सुद्धा छान असं पाणी सुटलेलं आहे। हे पाणी आता यामध्ये घातलेलं आहे। फुल गॅस करून याला एकदा उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर झाकण लावायचं आहे। कुकरच्या शिट्ट्या या फुल गॅसवर 5 घ्यायच्या आहेत, कारण माझा हा कुकर पटपट शिट्ट्या होणार आहे। त्याच्यामुळे 5 शिट्ट्या फुल गॅसवर आणि 1 शिट्टी बारीक गॅसवर घेणार आहे। कुकर इथे थंड झालेला आहे। मस्त असा रंग आलेला आहे आणि छान असं शिजलेलं आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असं हे मटण शिजलं गेलेलं आहे। मटण चांगलं मऊ शिजवायचं आहे, कच्चं ठेवायचं नाही, म्हणजे त्रास होत नाही पोटाला। आता हे जे मटण आहे ते तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता, सूप म्हणूनही वापर करू शकता।
यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आता हे जे सूप आहे ते तसंही पिऊ शकता किंवा भाताबरोबर पण खूप छान लागतं, भाकरीबरोबर चपातीबरोबर सुद्धा छान लागतं। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।